फ्रेंड्स, सकाळचा वेळ आहे आणि छान वाटतं आहे. तर आज आपण बोलूया एकटेपणावरती. लोनलीनेस, जी आपल्या इकडे टर्म एक खूप फेमस आहे, अलोननेस आणि लोनलीनेस. त्याच्यावरती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की खरंच लोनलीनेस म्हणजे काय असतं आणि अलोननेस म्हणजे काय असतं. एकटेपणाची जी भावना आहे ती आपल्या मनातच आपण तयार करतो. एकटेपणाची भावना, माणूस कधीच एकटा नसतो. तर असं मी का म्हणतो आहे, तर माणसामध्ये सतत काही ना काही थॉट्स येत असतात. कुणाचे ना कुणाचे थॉट्स येत असतात, करिअरबद्दल, लोकांबद्दल, स्वतःबद्दल. तर एक आपण जी कंडिशनिंग घेतलेली आहे समाजाकडून किंवा जगातून, त्याच्याबद्दल आपल्याला विचार येतात. तर खरं तर आपण लोनली नाही आहेत, किंवा आपण जर बघितलं तर प्रत्येकाचे विचार तसेच आहेत, है ना. प्रत्येकजण त्याच्या करिअरबद्दल विचार करत असतो, त्याच्या लाईफबद्दल विचार करत असतो. जी समाजानं आपल्याला कंडिशनिंग घालून दिलेली आहे त्याच्यावरतीच ते विचार करत असतात. आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की जर माणूस खरंच अशांत असेल तर तो लोकांमध्ये राहून पण पूर्ण नाही होऊ शकत, किंवा तो शांती मिळू नाही शकणार तो, कारण त्याचं मनच अशांत आहे ना. आणि मग जोपर्यंत आपण आपल्या मनाला शांत करणार नाही, जोपर्यंत आपण स्वतःला समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यांमध्ये पण व्यवस्थितपणे मिसळणार नाही, किंवा पूर्णपणे त्यांच्याशी कनेक्ट होणार नाही आपण. तर ही एक गोष्ट आपण इथं समजून घेतली पाहिजे की आपण अगोदर स्वतःला समजून घेतलं पाहिजे. मला खरंच काय पाहिजे, मला काय करायला आवडतं, मला कुठल्या गोष्टी करायला आवडतात. मला जंगलामध्ये जाऊन मस्तपैकी वॉक करायला आवडतं, मला एखादं पुस्तक वाचायला आवडतं, का मला एखादी ॲक्टिव्हिटी करायला आवडतं. हे आपण शोधलं पाहिजे. आणि मग जर आपण ती हळूहळू शोधत गेली ती गोष्ट, तर आपल्याला आपल्या स्वतःसोबतच इतकं म्हणजे आनंदपूर्ण वाटायला लागतं की आपल्याला कुणाचीच गरज नाही पडत. ही ही तुम्ही गोष्ट अनुभवून बघा. कारण जोपर्यंत माणूस स्वतःसोबत पूर्ण नाही तोपर्यंत दुसऱ्यासोबत कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, ही तितकीच रिॲलिटी. आणि माणूस जोपर्यंत स्वतःवरती प्रेम करणार नाही तोपर्यंत दुसऱ्यावरती पण कधीच प्रेम करू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. मग लोक येतील आपल्यासोबत ना, मित्र भेटतील, किंवा म्हणजे त्यांना जर आपली जिंदगी खरंच दिसली तर ते खरंच आपल्याला ॲप्रिशिएट करतात. असं नाही की बाबा कोणी ॲप्रिशिएट नाही करणार. आणि प्रत्येकानंच आपल्याला ॲप्रिशिएट करावं असंही काही नसतं. आपल्याला खरं तर जास्त लोकांची गरज नाही आहे. 2-4 लोक जरी आपल्यासारखे असतील किंवा आपल्यासोबत कनेक्ट होत असतील, तर मला नाही वाटत की बाबा खूप खूप जास्त लोकं आपण आपल्या आयुष्यात ठेवली पाहिजेत. कारण शेवटी जिंदगी कोणाची आहे हा विचार करा तुम्ही. आपण आपली जिंदगी स्वतःसाठी जगतो आहे, ना की दुसऱ्यासाठी. मग दुसरे भलेही जज करू द्या किंवा दुसऱ्यांना भलेही काही वाटू द्या, आपण आपण आपल्या मतावरती किंवा आपल्या रूल्सवरती, इथिक्सवरती ठाम राहिलं पाहिजे, किंवा आपल्याला जे करायचं ते खरंच मनापासून केलं पाहिजे. हीच एक गोष्ट आहे. आणि स्टेप बाय स्टेप करत चला, स्टेप बाय स्टेप. मी एक म्हणजे एक टेड टॉक्स असतात ते ऐकत होतो. तर तिथं ते म्हणत होते की हार्ड इज इक्वल टू सिम्पल इझी स्टेप्स. इझी आहे, हार्ड पण असं की खूप काही हार्ड नाही आहे. तुम्ही त्याला इझी स्टेप्समध्ये जर ब्रेकडाऊन करत असाल तर ते खूप इझी होऊन जातं. सो that thing you have to understand, that thing you have to remember while doing your works, while doing your everything, everyday activity. So this is the important thing. आणि जिंदगी स्वतःची आहे, त्याच्यामुळं आपल्याला जसं वाटतं तसं जगलं पाहिजे. आणि फ्रीडम इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ. फ्रीडम
बाकी कुठलीच गोष्ट एवढी महत्त्वाची नाही आहे जेवढी फ्रीडम इम्पॉर्टंट आहे. कारण फ्रीडम असलं तरच तुम्ही एखादी गोष्ट करू शकता, है ना. तुम्ही जर खूप साऱ्या बाजूनं बांधल्या गेल्या आहात, फॅमिली, फ्रेंड्स और रिलेटिव्स किंवा ऑफिसवाले कलिग्स तुमचे, ह्यांच्या ह्यांनी तुम्हाला जर बांधलेलं असेल तर तुम्ही खरंच तुमची जिंदगी मनापासून जगू शकता का, हा तुम्ही स्वतःला प्रश्न केला पाहिजे. ओके.